लागली जातात जिथे निशान कडवे 3 षटकारांसाठी चांगल्यासाठी होतं असं म्हटलं जातं. एकंदरीत रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक पारितोषिक असणारी क्रिकेटची स्पर्धा आज आपण पाहतोय. प्रत्येक खेळाडूला आपण स्पोर्ट्स बाईक देखील देतोय, मालिकावीर म्हणून आपण बुलेट देतोय. मध्ये 4 व्हीलर आले, त्याच्यासाठी मी धन्यवाद देतोय महेंद्र शेठ दळवी यांना. थँक्यू सो मच. आपण पाहत होतो मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय रसिक. तदनंतर थोड्या वेळासाठी कॉम्बॉक्सचा वेळ घेतोय पत्रे काका यांनी. पहिलाच बॉलर स्ट्राईक इन वरती पंकज चांगल्या पद्धतीने फटका घेऊन काढलेला आहे. या ठिकाणी आपण पाहायला गेले तर पहिलाच बॉल फेस करत असताना पंकज जाधव सारखा खेळाडू डक आउट स्वरूपात मात्र तंबूमध्ये परत. सलमान यावेळी गोलंदाजी मार्कवर राईट हँड ओव्हर दी विकेटने फुल टॉस बॉल विकेट कीपरला बीट करून हा चेंडू जात आहे. नो प्लस 4 आलाय पंजा. एकदा रोहा एक्सप्रेस सलमान सिद्दीक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटक्यामध्ये ताकद आहे, नजाकत आहे, कलात्मकता आहे. चेंडूला सरळ भिरकावून दिले. सीमा रेषेच्या बाहेर येतोय ब्रँडेड षटकार. चांगला बॉल तितका सांगत आणि फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अगदी वेगानं धावतोय पण तो चेंडू एक्स्ट्रा कव्हरला सीमा रेषेच्या एकदा शाब्दिक त्यांना मानवंदना अर्पित करतोय. लो फुल टॉस बॉल हाय हाय अँड हँडसम 6 बाय निमिष पाटील. निमिष मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉल वरती दुसरा अफलातून षटकार. संघ क्रिकेट इज ऑल अबाउट मोमेंटम असं म्हटलं जातं. कारण मागील ओव्हरमध्ये 37 धावा प्लस 5 धावा म्हणजे 42 धावा आणि त्यानंतर 2 मोठे स्ट्रोक आणि त्यानंतर ही सिंगल व संपर्क करायचा आहे. यावेळचा बॉल करण तोडणकरने टाकलेला भन्नाट वेगाचा आणि त्यामध्ये मिश्रण केलं. बरोबर गेल निमिष आणि जयचं कारण खूप चांगल्यापणे डाव सावरलेला आहे. पुन्हा एकदा राईट हँड ओव्हर दी विकेट निमिषच्या विरोधामध्ये टाकल्यानंतर टेक्निकली करेक्ट जागा बनवून इनसाइड आउटचा हा अप्रतिम फटका स्वर्गीय कुमार जयदीप शेखर बना स्टँड मध्ये जातोय. हा दमदार षटकार करीत करतोय. यावेळचा बॉल यॉर्कर डिलिव्हरी बिलकुल जड मिळाला था आणि इथे मात्र स्ट्राइक रोटेट करण्याच्या नादामध्ये जय पाटणकर जातील. मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅटची लिडिंग एज घेतली आहे. त्या ठिकाणी मात्र ऋतिक झावरे अप्रतिम अशा पद्धतीने कॅच पकडलाय. फलंदाज निमिष 14 बॉल मध्ये 13 धावांचे योगदान दिले. त्यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. परफेक्ट कनेक्शन नाहीये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलाय आणि पंकज नाखवा पहिल्याच बॉल वरती डक आउट स्वरूपात तंबूमध्ये परत. संघासाठी यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय. डीप स्क्वेअर लेगला प्रेम कदम आहेत. अडवतील, थांबवतील, रोखतील, मिळेल फक्त ही चौथ्या चेंडूवर सिंगल. म्हटलं 2 बॉल वरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका या ठिकाणी हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलेला आहे. कॅच पकडलाय. फलंदाज या ठिकाणी मात्र बाद. काळामध्ये हितेशने काय कमबॅक केलंय अप्रतिम. यावेळचा खोलवर टप्प्याचा अगदी जखडून ठेवलाय आणि इथे मात्र आपण पाहतोय दोन्ही एंडला विकेट घेण्याची संधी. यावेळचा बॉल तीच तर्रार बॉल पण पंच सांगतायत 2 हात समांतर धाव येईल अवांतर अतिरिक्त धावसंख्या. या पुढील बॉल आडवा बॅटने मारायचा होता. क्षेत्ररक्षक वा मिळवला आहे. त्याच्या हातामध्ये जातोय. टेन्शन प्रेशर क्रिएट केला आणि आपल्या पेशन्सचा स्टँडर्ड हा पेशकश करावाच लागेल. यावेळचा बॉल फसव्या पद्धतीचा आहे. विकेट कीपर पडलाय. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होता. बचपन में ये बंदा कंचे खेळला था आणि त्याच प्रात्यक्षिक. यावेळी सरळ बॅटने अक्षरशः पराग शेळके स्टँडला देणारी ही मानवंदना येतोय हाय हँडसम. माहीतचा हा फटका फसला यावेळच्या चेंडूवरती आणि हा झेल पकडला जातोय. अजून एक फलंदाज ठरतोय बाद. माहीचा पुढील चेंडू. यावेळचा बॉल यॉर्कर बॉल आहे. क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट कव्हरला कॅच पकडला जातोय. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल.
जो स्वतःला सिद्ध करेल तोच या मॅच मध्ये प्रसिद्ध होईल. आणि इथे येतोय सलमानच्या बॅट मध्ये बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. यावेळी बघा सुपरला शॉट लगावायचा होता, परंतु अंपायर सांगताय इट्स अ वाईड बॉल. अवांतर स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या वरती येतोय. एक धाव घेतली जाते छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून. यावेळचा बॉल. यावेळी फटका फसलाय, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली गेलाय आणि उलटा जाऊन चेंडू मात्र सरळ पकडलाय, योग्य पकडलाय. सलमान सिद्दीकी मैदानाच्या बाहेर. अराउंड द विकेट. हा फटका आपल्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करतोय चेंडूचं आणि तिथे एक धाव. टाळ्या वाजवल्या जातात आता प्रिन्स साठी, कारण का चांगली गोल. काय करेल. ओ हो विकेट किपरच्या हातातून चेंडू सुटलाय, परंतु पंकज जाधव आहे, मोठी भिंत आहे आणि त्या भिंतीने बॉल अडवलाय. आणि इथे मात्र आपण पाहतो ओव्हर द विकेट. पहिला चेंडू शुभमच्या वरती. आता आक्रमण केलं गेलंय. ही काळाची गरज होती, गरजेला ओळखलं आणि फलंदाजाच्या बॅट मधून धमाका. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. संजय बनस्तांडला मानवंदना देणारा हा षटकार होता. बोललेला शब्द खरा करावा इतके सामर्थ्य आपल्यामध्ये हवे. होईल तुझ्याही नावाचा इतिहास वेगळा, फक्त तुझ्यासाठी अशक्य हे काही नसावे आणि अशक्य नाहीये. आणि तेच यावेळेचा हा चेंडू फुलरलेनचा हा चेंडू होता. लेडिंग एज पंकज जाधव चेंडू खाली. सेकंड अटेम्प्ट मध्ये आता शुभम म्हात्रेचं कौतुक करावं लागेल, कारण का चेंडू टॉस झाला होता. शुभमचं त्याच्यावरती लक्ष होतं आणि झेलला गेला. सामन्याकडे ज्यावेळेचा हा चेंडू राईट ओव्हर द विकेट. गती अपार होती. टप्पा पडल्याच्या नंतर चेंडू वलय प्राप्त करतोय, खालच्या दिशेने राहतोय. पॉईंटच्या रिजन मध्ये एक आणि कव्हर पॉईंटच्या रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक. बघा तिथे क्षेत्ररक्षक लावला आणि तिथेच कॅच गेला आणि अजून एक फलंदाज. बॅक टू डग आउट. डीजे मास्टर यासाठी हा चेंडू राईट ओव्हर द विकेट. फटका खेळायचा प्रयत्न तिथे होता. स्विंग अँड मिस स्वरूपाचं चित्र मैदानाच्या वरती दाखवलं गेलं. एकही धाव खर्च केली जात नाहीये. यावेळेचा या चेंडूवरती मोठा फटका. चेंडू येतोय सीमा रेषेच्या इथे. निमिषच्या माध्यमातून एक अप्रतिम झेल. अजून एक फलंदाज. बॅक टू द पॅव्हेलियन. यावेळचा बॉल मोठा फटका मारायचा होता. बॉल आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलेत, समीप आलेत आणि ही लग्न घटिका समीप आल्यानंतर इथे मात्र पकडला जातोय झेल आणि फलंदाजाचा संपतोय खेळ. संपवायचा आहे. मैदानाच्या वरती 2 चेंडू शिल्लक असताना हे षटक आपण पाहतो. यष्ट्यांच्या मागे यष्टी. कदाचित शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल आकाशामध्ये. चेंडू गेलाय आणि ऑल आउट. पूर्णच्या पूर्ण संघ 5 ओव्हर खेळत असताना टार्गेट पार केलेलं नाहीये, परंतु विकेट सर्वच्या सर्व मैदानाच्या. सामना बघण्याची अपेक्षा होती. असं वाटलं होतं की वर्सोली सांगल चांगला प्रतिकार